महायुती सरकारमधल्या एका मंत्र्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा दावा केलाय। 100 दिवसांमध्ये एक विकेट गेली आहे, 6 महिने थांबा आणखी एक विकेट जाणार आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं। मात्र त्यांनी कुणाचं नाव घेतलेलं नाहीये, त्यामुळे धनंजय मुंडेंच्या नंतर आता नेमका कुणाचा नंबर लागणार याची चर्चा सुरू झाली आहे। गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना महिलांना त्रास दिला ना तर राष्ट्रवादी काँग्रेसची विकेट काढणार म्हणजे काढणार। आज नाही 3 महिने तुम्हाला सांगते 6 महिन्यात आपण एक विकेट निघाली ॲडव्हान्स नोटीस घेतली। तुम्ही खूप खुश व्हाल काढली भंड सगळीकडे बायकोला पुढे करतो, स्वतःकडे जातच आता 6 महिन्यांनी बोलू त्याच्याबद्दल। आता तुम्हाला कळलं का नाही आम्हाला माहिती नाही कोण येतो डरपो सगळीकडे बायको दाखवतो आणि बायकोच्या मागे लपून दाखवतो सगळं असं म्हणून चालतं। अरे त्याची जोड ते लढणार बायकोच्या मागे काय पण बायको एवढी कर्तृत्वान आणि सांगितलं हा बाबा कसा डरतो सगळे लोक असतात। तर पुण्यामधल्या आज बैठकीमध्ये सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती घणाघाती अशी टीका सुद्धा केली आहे। बरं झालं पक्ष फुटला आणि धनंजय मुंडे हे बाहेर गेले, कारण एकतर मुंडे पक्षामध्ये राहिले असते नाहीतर मी तरी, असं मोठं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय। धनंजय मुंडेंचा उल्लेख त्यांनी अतिशय फालतू माणूस असाही केलाय। बरं झालं पक्ष फुटला, कारण ते जर या पक्षात असते मी त्या पक्षात असते तर ते तरी राहिले असते नाही तर मी तरी राहिले असते। मी त्या पक्षात काम करू शकत नाही हे आता मानतो आणि सगळ्या दुनियेला माहिती आहे की माझी लढाई त्यांच्याबरोबर पक्ष एक असतानाही होती। मी कधी बाहेर बोललेले नाही पण आज संघटनेत बसलोय। जो पुरुष स्वतःची जी बायको असेल ती आपल्या मुलांची आई आहे, तिच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो अशा पुरुषाबरोबर एक तर पुरुष नाहीच आणि त्याच्याबरोबर मी काम करणार नाही। आणि तेव्हापासून लढाई सुरू झाली। मी आज पहिल्यांदा ही गोष्ट बोलतो आणि मी माईकवर पण बोलतो, मी नाही कोणाला घाबरत कारण मी आधी फालतू लढाई करत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।